ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव 10वी 1974 आणि 75च्या बॅचचा स्नेह मेळावा मातोश्री मंगल कार्यालय सावरगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने BS लोखंडे सर आणि RK लोखंडे सर यांची उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान BS लोखंडे यांनी भूषवलं। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने संपन्न झाली। तसेच काही मित्रमंडळी हयात नाही त्यांना 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। माजी विद्यार्थी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। जवळजवळ 51 वर्षांनी सर्व मित्रमंडळी एकमेकांना भेटले आहेत आणि भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद दिसत होता। 51 वर्षांनी भेटलेले मित्रमंडळी एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हते। नाव सांगितल्यावर आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहत होते। या सर्व विद्यार्थ्यांचे वय 65 ते 70 या दरम्यान झालं होतं। परंतु माझा मित्र 51 वर्षांनी मला भेटला आणि हृदयामध्ये एक आपुलकी प्रेम निर्माण झालं। प्रत्येकाने आपल्या मनोगतातून आपली या ठिकाणी माहिती दिली। शून्यातून विश्व निर्माण करावं यांसारख्या मित्रांनी खूप अपार कष्ट करून कोणी व्यवसायाच्या माध्यमातून तर कोणी नोकरीच्या आणि कोणी शेतीच्या माध्यमातून आपला संसार व्यवस्थितपणे चालवलाय। अध्यक्षीय भाषणात लोखंडे सरांनी सर्व विद्यार्थ्यांना जागृत केलं आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हा मोठा संदेश दिला। त्याचप्रमाणे RK लोखंडे सरांनी आपण आहार विहार व्यवस्थित घ्यावा आणि आपल्या नातवांना चांगलं सुसंस्कारित बनवावं असा संदेश दिला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांची उपस्थिती लाभली। तसेच या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी अशोक गाडेकर, अरुण बाळसराफ, जगन्नाथ बाळसराफ, वसंत जुंद्रे, एकनाथ थोरात, नानाभाऊ बाळसराफ, काशीनाथ धोंडकर, सोपान पाबळे, विजय बाळसराफ, रोहिदास गोरडे, उत्तम गोरडे, मारुती शिंदे, अहिल्याबाई गाढवे, उषाताई जाधव, यशोदाबाई लोखंडे हे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते। त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन दिनकर कचन यांनी केलं आणि सर्वांचे स्वागत हरिभाऊ भगत यांनी केलं। उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार बळीराम महाले यांनी मानले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामकृष्ण भागवत यांनी। पाहुयात। तर 75 पासून अनेक बॅचचे रिझल्ट लागून झाले। अनेकांनी स्नेह संमेलन कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदरच सगळीकडे खबर गेली कार्यक्रम सुरू झाला म्हणून। HP मध्ये मी 40 वर्ष सर्व्हिस केली आणि आज म्हणजे प्रमोशन मिळत मी क्वालिटी कंट्रोल मॅनेजर झालो HP मध्ये। 40 वर्षानंतर मी HP मधून रिटायर झालो। HP मध्ये देखील मला परफॉर्मन्स ऑफ द इयरचं मला अवॉर्ड वगैरे मिळाले। असो चांगल्या प्रकारे माझं म्हणजे जीवन गेलं। मला 2 मुलं आहेत, दोन्ही डॉक्टर आहेत। दोन्ही मुलांना डॉक्टर करायची मी पहिल्यापासून इच्छा होती। मी झालो नाही पण मुलांना मी डॉक्टर केलं। आज ते सगळे व्यवस्थित आहे। आज मी देखील खाऊन पिऊन सुखी आहे। तुमच्या सर्वांचा मला आशीर्वाद आहेच। धन्यवाद। माझं मी हे बायोडाटा तुम्हाला सांगितलं। आम्हाला जिजाऊ हवी, जिजाऊ आम्हाला शिवाजी हवा आहे, आम्हाला संभाजी हवा आहे। बरोबर आहे भावना आहे सर काय हो काही जास्त पण शिक्षकाचं मन हे नाही झालं तर तेव्हा माझं शेवटची विनंती असेल की तुम्ही तुमच्या नातवांना करा। बाकी मला काही नाही तर का मला तिथं बोलवलं त्याने माझा फोन नंबर माहीत नव्हता। कोणी मला विचारला, फोन केला, फक्त मला आज कार्यक्रम होता। आमचा ज्येष्ठगिरी संघ आहे, तुमचा संघ आहे, तुमचा संघ आहे जैन संघ। हजारो वर्षापूर्वी मी फक्त थोडक्यातच सांगतो। कृष्ण आणि सुदामा आश्रमात गुरुकुलात शिकलेले आहेत ना। विश्वाच्या पाठीवरती जी मैत्री राहिली ती कृष्ण सुदामांचीच राहिली। मैत्रीचा प्रस्ताव कृष्णाने ठेवलेला आहे सुदामाकडे, सुदामाने तो नाकारला। तू कुठं मी कुठं, आपली मैत्री सांगा। कृष्णाने एवढंही सांगितलं, अरे प्रस्ताव मी ठेवतोय, निभावणं माझं काम आहे। त्यामुळे शालेय मैत्री तेव्हाच्या त्या आता आहे, पण आज एकमेकांना पाहू असं वाटतं। बरं तुला बोललो मी, आम्ही सध्याच्या काळात एवढी मागं बोललो, मोबाईलला व्हॉट्सअपला
रिप्लाय द्यायचा, परत पाठवायचं, काय करायचं, काय आला फोन घ्यायचा, दुसऱ्याचा व्हॉट्सअप पाहायचा, इतकंच. हे सुद्धा आपलं अज्ञान आहे. आम्ही त्यावेळेचे 10वी शिकून सुद्धा आता आम्ही शून्याचे, कारण नवीन तंत्रज्ञान अवगत केलं नाही म्हणजे आपण तशी मागं पडलेले माणसं आहोत. असो, सर्वांच्या वतीनं असलेले इथं उपस्थित असणारे ते आणि जे सवंगडी गेले त्यांना तर आपण श्रद्धांजली आहे, पण सर्वांसाठी शुभेच्छा. दीर्घायुष्य राहा, कुठल्या तरी निमित्तानं भेटत राहा. 2016ला रिटायर झाला. आता रिटायर होऊन झाल्यानंतर मग आता गेल्या वर्षी दिनकरचा फोन आला, अरे आपलं गेट टुगेदर करायचं आहे रे. म्हटलं करूया की, म्हटलं बघू, म्हटलं चालेल, म्हटलं ठीक आहे. मग त्याचं वर्ष गेलं आमचं. गेल्या वर्षानंतर परत जानेवारीला फोन केला, अरे काय झालं आपलं. तर मग बळीचं आणि त्यांचं बोलणं झालं. मग ते म्हणजे आपण ठरवू म्हणले एप्रिल महिन्यात करूया. तर 26 पहिली तारीख धरली उद्याची, पण 26ला इतर 2-3 जणांचा विरोध आला. तर काम आहे आम्हाला, मग 25 धरले. मग 25 सर्वांमध्ये फायनल झाली आणि 25 तारखेला आपण सर्व एकत्रित जमा झालो. खूप आनंद वाटला. 50 वर्षांनी आपण सर्व एकत्र भेटलेला. धन्यवाद. 10वीच्या परीक्षेला 35 रुपये फी होती आपली. आणि माझे वडील मुंबईला असायचे, ते आपले रस्त्यावर फळं विकायचे. त्यावेळेला काय असायचं, टॅक्स किंवा पैशाची पटकन येण्याची सुविधा नव्हती. आणि मग दुसऱ्या दिवशी सर विचारायचे कोण कोण राहिले उभे राहा. माझा रोज नंबर असायचा, रोज नंबर. शेवटी सगळेच संपले. शेवटच्या दिवशी मी एकटाच उभा राहिलो. कोण कोण राहिले फीचे, मी एकटाच राहिलो. मला त्या दिवशी खूप वाईट वाटलं. मी आईला घरी जाऊन बोललो की मी आज एकटाच उभा होतो. मग आईनं काय केलं, आमच्या आजीचा एक मनी होता, ते म्हटले स्वतःच्या नावाने ठेव आणि ते 35 रुपये भर. तर ते स्वतःच्या नावाने मी ते घासून वगैरे बघितलं खरं सोनं आहे का काय, प्रदीपचे वडील. आणि ते म्हटले याच्यावर 25 रुपये मिळतील. मी म्हटलं मला 35 रुपयाची गरज आहे आणि खोटं वाटत असेल तर निर्मला आपल्याबरोबर होती. खोटं वाटत असेल तर म्हटलं निर्मलाला विचार, काल मी एकटाच उभा होतो आणि मग त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं की सगळ्यांनी पैसे दिले मी दिले नाही. म्हणजे अशी एक जाता जाता ती एक आठवण तुम्हाला सांगतोय. आणि मग त्याच्यानंतर आता आपण परत नोकरीच्या याच्यात जाऊ. नोकरीचं मग ते IASचं मी तुम्हाला सांगितलं. आणि मग IASची परीक्षा म्हणजे फार काय असं विशेष नसते. आता त्यातल्या तुम्हाला एक साधं उदाहरण त्याच्यामध्ये एक प्रश्न आला, त्या शेळीचा गाभण पिरियड किती. तो आपला मला वाटतं 4वी-5वीला असेल शास्त्रामध्ये, किंवा आपण गावाकडचे कोण एवढं लक्ष ठेवतं. विशेष करून बायकांना माहीत असतं की बाबा शेळी किती दिवस गाभण, म्हणजे असं ते प्रश्न आले होते. आणि आणखी दुसरा एक जे दारू वाईन याचे प्रकार असतात, व्हिस्की, ब्रँडी, काय काय, आणि त्याची नावं दिली त्या ब्रँडची. आणि ते कोणत्या ह्याच्यात येतं, देशी देतं का व्हिस्की देतं का काय. पण आपण त्या मार्गालाच नसल्यामुळं आपल्याला त्याचं ज्ञानच नाही, त्याचं उत्तर नाही मला लिहिता आलं. पण मला एक आता तेव्हापासून कळायला लागलं की जरी आपण त्या मार्गात नसेल तर त्या क्षेत्रातलं नॉलेज पाहिजे, आपल्याला नॉलेज पाहिजे. आपण त्या मार्गात जरी नसेल तर म्हणजे असे साधे साधे प्रश्न असतात. आणि विशेष करून महामार्गाचे, अमुक दिल्ली ते मुंबई महामार्ग क्रमांक किती वगैरे असं फार सोपे असतात. पण आपण त्या भानगडीत कधी पडत नाही. त्याच्यानंतर मग मला वाटतं हे करायला पाहिजे, कर्मचारी निवड आयोग म्हणून एक केंद्र सरकारचं एक बोर्ड आहे. त्याच्यातून मी परीक्षा देऊन मग क्लरिकलमध्ये म्हणजे कनिष्ठ क्लार्कमध्ये लागलो. आता 7 वर्ष मी पूर्ण वेळ शेतकरी. मला शेतीची पहिल्यापासून आवड असल्यामुळे आणि सरांनी जे उदाहरण सांगितलं ते 51 वर्षांनी सुद्धा माझ्या लक्षात येईल. शेतीची आवड असल्यामुळं ती मी शेती विकसित केली. आणि माझा मुलगा आहे आता ग्रॅज्युएट झालेला आहे, पण त्याला पण कुठल्याच प्रकारची नोकरी करायची नाही. आणि मग मी म्हटलं की बाबा अरे नोकरी नाही केलं तर तुझं लग्न कसं होईल, मुलगी कोण देईल, सगळ्यात पहिलं तुला विचारणार की कुठे कामाला. तो नाही कोणी दिली ना तर मी अनाथ आश्रमातून आणीन. माझ्या जीवनात पैशाला महत्व नाही असं माझा मुलगा बोलतो. माझ्या जीवनात मी म्हटलं तुझ्या जीवनात पैशाला महत्व नसते, पण खायला तरी लागणार का नाही पैसे, खाण्यापुरते तरी कमावले पाहिजे का नाही.
अशा प्रकारे म्हणजे त्यांनी नोकरी नाही केली, वर्ष 6 महिने केली. आता तो माझ्याबरोबर शेतीमध्येच काम करीत असतो. अशा प्रकारचं आमचं चाललेलं आहे. आणि उषाताईंना तर माहितीच आहे, त्या पण आमच्याकडे होत्या. ओके, ठीक, एवढं सांगून माझं भाषण संपवतो. समाजसेवेचा व्रत घेतलेला एक चांगला कार्यकर्ता म्हणून आज नाही म्हणलं तरी सावरगाव आणि सावरगावच्या पंचक्रोशीत आमच्या नावाची निश्चित रूपानं एक ख्याती आहे. आणि ते फक्त समाजसेवा, राजकारण हे 20% आणि 80% समाजसेवा अशा प्रकारचं व्रत घेऊन आजही समाजसेवेमध्ये आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सक्रिय सहभागी आहोत. आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून लोखंडे सर, आज तुमच्या शेजारी जे नेते बसले, 2017 साली गावाला आले. 17 साली मुंबईचं सगळं वैभव आजही निमगावतर्फे माळुंगे या गावच्या जडणघडणी एक नवकोट नारायण असं जे एक व्यक्तिमत्व आहे आदरणीय गुलाबशेठ पारखे. गावाला आल्यानंतर अगदी चैनी मौजेमध्ये आपलं आयुष्य व्यतीत केलं असतं, परंतु समाजाची सेवा हाच एक स्थायी भाव आपल्या मनात ठेवून 2017ला गावी आल्यानंतर आमच्यासारख्या कबड्डीच्या क्षेत्रातील मित्रत्वाची जाण ठेवून ज्यावेळेस आम्हाला पाचारण केलं, मला समाजाची सेवा करायची, तर त्यांना म्हणलं समाजसेवा करत असताना त्याला जोड म्हणून निश्चित रूपानं राजकारणाची जोड त्याला द्यावं लागेल. म्हणून 2017 साली जिल्हा परिषदेला उभे राहिले. आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक असे परिश्रम घेतले आणि 2017ला ते पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात दाखल झाले. आणि 2017 ते 2022 अतिशय चांगल्या प्रकारची जनसेवा सावरगाव गालेवाडी या जिल्हा परिषद गटाची केली. आणि आता हो घातलेल्या 2026च्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 2 मातबर उमेदवारांचा पराभव करत पुन्हा एकदा सावरगाव कुसूर या जिल्हा परिषद गटाच्या मायबाप जनतेची सेवा करण्याचं नेतृत्व त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्याला सुरुवात झाली. परंतु या फॅक्टरीचे खऱ्या अर्थानं कलाकार आम्ही मंडळी आहोत, जे कार्यकर्ते मंडळी आहोत, त्या कार्यकर्ते मंडळींनी या तालुक्यात निश्चित रूपानं नेते घडवण्याचं काम आमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही मंडळींनी या ठिकाणी केले. जो समाजाचा वारसा निश्चित रूपानं दिनकरराव जो आमच्यासारख्याला मिळाला, त्याचं अधिष्ठान ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव हे निश्चित रूपानं आहे. असं अधिष्ठान, त्या अधिष्ठानाचा सन्मान ठेवून आज या कार्यक्रमाला निश्चित रूपानं तुम्हाला सर्व मंडळींना, बरीचशी मंडळी म्हणजे सुवर्ण महोत्सव 50 वर्षाच्या नंतर आपण सगळे भेटतोय. परंतु मी आत्ताच सांगितलं, समाजसेवेची आणि समाजाच्या तळागाळापर्यंत जाण्याची सवय असलेला कार्यकर्ता मी असल्यानं मला वाटत नाही का याच्यातलं अहिल्याबाई आणि ह्या एक मॅडम ह्या 2 जर सोडल्या तर तुम्ही सगळी मंडळी कुठं ना कुठं तरी वर्षातून 1दा 2दा 3दा तरी भेटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे 50 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी भेटायला गेला नाही याचं मनस्वी समाधान आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना निश्चित रूपाने या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्यात नसलेल्यांना भावपूर्ण आदर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.